महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळीमा फासणाऱ्या दगडाचा माणूस याला मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यायला अरे शेतकऱ्यासाठी म्हणला तो अनुदान टाकतो काही टाकतो. आता 2 दिवसात दिवाळी आली, अजून काही शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान नाही आलं. जालना जिल्ह्यात अजून काहीच नाही आलं. काय करायचं? तुला मुख्यमंत्री पदाचा तू आहे का लायकीचा? का तोड सरकार आहे तुमचं सगळं चालं. 1 रुपया काही कामाचं कमीच नाही तुम्ही. आता तुम्ही आमच्याच खाऊन आमच्याच बोकांडी बसले ना. इतक्या कोटीचे पिष्ट ती तुम्ही सरपंच पदापासून डायरेक्ट मुख्यमंत्री पदाला गेलो. तुमच्या बापान ठेवले की इतके तुमच्या घराकडे पदाला पाहिजे कमाई तुम्हाला. महिन्याला कमाईला एक तुमची लाख रुपये, प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये कमाई तुमची. बरोबर किती वय झाले असेल? तू 60 वर्षाचा आहे. 60 वर्षाची किती कमाई झाली असेल? 60 वर्षाचा तसं नाही, तू 45 वर्षाचं 45 वर्षाचं करा बरं. त्याच्यात बी पहिले 20 वर्षाचं राजकारणात नव्हताच, म्हणजे 20 वर्ष बी काढून टाकायची. 20 वर्षात म्हणजे 30 वर्षात कमाई जायची. दरवर्षी 1 करोड रुपये जर झाली ती इन्कम, तर तू किती 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 30 करोडचा मालिक लयत. आणि त्याच्यात तो एवढा कोट्यवधी रुपये नावावर आहे, काही जमिनी फमिनी. अरे तू कशाला कमीतोय? शेतकऱ्याला नको पडून कमवू. स्वतःच्या गाडीत दम असतात कमवू ना. शेतकऱ्याला काय, शेतकरी काय, शेतकऱ्याकडे लगेच काही जर झालं थोडंफार की अरे लगेच आलं की लगेच मीडिया काय नू बाय नू, इतका पैसा आला कुठून, काय झालं, कसं काय झालं. अरे त्याच्याकडे 2 पैसे आले, तू त्याच्या बोखंडी बसतो. आता ह्याकडे कोटी रुपये देत असं कोणी बोलत नाही. अशी व्यवस्था आहे तुझी न्यायव्यवस्था. भडव्यावानी करू नका म्हणा साल्या हो. शेतकरी एक दिवस रूम ना हातात घेईन तुमच्याच गाडीत घालीन. तर तुम्हाला सरकारला जाग येईन जर तर जाग नाही ना सरकारला. प्रचंड व्हायरल करा यूट्यूब चॅनलवाल्यांना. तुम्ही व्हिडिओ व्हायरल होऊ द्या थोड्या दिवसासाठी. पाया सरकारच्या गाडीचं पाय नाही घातलं 1 दिवस तर पहा. शेतकऱ्याचं पोरग मुकाट्याचं बसणारच नाही. शेतकऱ्याचं पोरग डायरेक्ट सरकारला डायरेक्ट पळता भुई कमी करून डायरेक्ट पळता भुई. तो तर शेतकऱ्याचं नामो निशाण. शेतकरीनं मग कळण यूट्यूब चॅनलवाले व्हायरल करी नाही.